शेवटच्या रात्रीत आले आहेत. शेवटच्या रात्रीतील काही क्षण आहेत. अगदी आपण माननीय श्री माजी आमदार मनोहर शेठ भुईर तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आहेत आणि तदनंतर सरपंचताई सोनलताई घरत, मुख्य आयोजक करते निलेश दादा घरत आणि दुसरे देखील निलेश दादा घरत आणि त्यांचे संपूर्ण शिलेदार आणि त्या शिलेदारांच्या माध्यमातून माझे आमदार व सरपंच चषक 2025 हा एन्जॉय थरार आपण अनुभवतोय. तमाम क्रीडा रसिक घर बसल्या देखील प्रत्येकाची आई, ताई, माई, अक्का संपूर्ण जण ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करतात, पाहतात. त्या संपूर्ण पाहणाऱ्या क्रीडा चाहत्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणातून हार्दिक स्वागत करतोय आणि मैदानाकडे घेऊन चालतोय. मोठी जुई टीमच्या समर्थकाने पूर्णपणे हे मैदान गजबजलंय, मैदान पूर्णपणे दडाडलंय. आज या मैदानावर अगदी काही क्रिकेटचे सामने, तदनंतर द्रोणागिरी महोत्सव देखील होताना पाहायला मिळालाय. सेवानगरी म्हटली तर अगदी हाकेला धावणारे, नवसाला पावणारी अशी माझी शांतेश्वरी आई आणि त्या शांतेश्वरी आईचा चैत्र महिन्यामध्ये पालखीचा खूप मोठा सोहळा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तदनंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, शिव जन्मोत्सव सोहळा मग तारखेनुसार असेल, तिथीनुसार असेल, सातत्याने साजरा केला जातोय. पालखीचा घेतला तदनंतर आणि गाव अध्यक्ष, ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कमलाकर पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. अगदी त्याचं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतंय. आमदार व सरपंच ट्रॉफी सलामी वीर मैदानामध्ये अंकेश कामोटकर आणि त्यांच्या समवेत नाद निनाद भुईर. चला खेळाला सुरुवात करायची आहे. खेळपट्टी बनवण्याचं काम केले गेले आहे ते महेश म्हात्रे. शेवे गावाची चांगली खेळपट्टी पाहायला मिळते. पाटा विकेट, त्यांचे सुपुत्र देखील सातत्याने चांगलं कामकाज करतात. तक्षक मात्रे पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज विराज पाटील, अगदी आकाश ठाकूर या प्रामुख्याच्या गोलंदाजाला थांबवलं. मी म्हटलं होतं रणनीत्या आखल्या जातील, त्याच रणनीत्या आखल्यात आणि विराजला बाहेर काढलाय. पहिलं क्षेपणास्त्र बाहेर निघलाय. पंचांचा ग्रीन सिग्नल. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल स्लॉटला. क्या बात है, कमाल धमाल बेमिसाल षटकार, क्या बात है. अगदी काय आवाज आलाय, चेंडू हवेत आणि प्रेक्षकांचा आवाज. अगदी नक्कीच त्यांना असं म्हणावं लागेल की त्यांना सिंगल डबल जमत नाही. आल्यापासून सुरुवात, आल्यापासून दिवाळी आहे त्यांची. अंकेश कामोटकर अगदी संलग्न 3 षटकार आणि चौकार ठोकलेत. तर अनिकेत मात्र मुलेकड 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळी एक तेरी तो एक मेरी, क्या बात आहे. एक डाव तुझा तर मात्र एक डाव माझा. विराजला ठोकलेला षटकार आणि तदनंतर विराजनं निनादला केलाय मात्र बॅक टू द डकआउट. प्रेक्षक मला वाटते सीमारेषेच्या आतमध्ये बसलेत, प्लीज बाहेर व्हा. सामना 8-8 आहे. आपण मागे व्हा. संयोजकांना तिथे येण्यास भाग पाडू नका, मी विनंती करतोय. नवीन फलंदाज मिस्टर MPL जितेश भोईर पिस्तूल. पहा तिथे शेकोटी देखील पेटवली, ती बंद करायची आहे. प्लीज तिथे शेकोटी पेटवलेली बंद करा, अन्यथा आयोजक पेटतील, याची नोंद घ्या. तुम्ही शेकोटी पेटवू नका, आयोजकांना तापवू नका. जितेश भुईर नवीन फलंदाज. पहा ब्लॅक स्क्रीनच्या समोर बसलेले क्रीडा चाहते आपण प्लीज बाहेर व्हा. आणि शुभेच्छा आल्यात प्रियल पाटील मोठी जो आहे, आज त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि कळवल्यात की आज तरी आपण विजयाचा झेंडा काढा. टीम मोठी जुई पाहूया. नवीन फलंदाज जितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये
अगदी बायकरमॅन आहेत ते देखील एक बाईक स्वप्नातील त्याने देखील पटकावली आहे. चांगली गोलंदाजी विराज हातोळतोय. चांगल्या ढाटणीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. संघर्ष केला आहे. आले आले आक्रमण केले आहे. येणारा फलंदाज थांबतच नाही. येतोय तो ठोकतोय. करतोय काय. आलाय हा वन बाउन्स ओव्हर थ्रो सीमा पार पिस्तूल शॉट चौकार. यावर देखील आक्रमण केलं आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला खेळ. वॉटर कॅच. कॅच ऑफ द नाईट. सुपर झेल. सुपर डुपर हिट. पहिला षटकार फलंदाज बाद. आलाय चौकार फलंदाज बाद. एक तुझा एक माझा. एक तेरी तो एक मेरी. दर्शन न घेतली झेल. क्या बात आहे. म्हणजे जल्लोष दोन्ही बाजूने झालाय. वाता दोन्ही बाजूने पेटल्यात. सामना दोन्हीकडून चाललाय. सामना झालाय कसा. सामना उत्साहवर्धक पाहिजे. सामना अगदी उत्कंठा शिबेला पोहोचवणारा पाहिजे. सामना कसा पाहिजे. तवा गरम झाला पाहिजे. थेट भाकरी टाकली ती बुजली पाहिजे. त्या पद्धतीचा सामना चालू आहे. अगदी तवा पूर्णपणे गरम झालाय. दर्शनने मात्र सुंदर झेल टिपलाय. अगदी घनाचे घाव दोन्हीकडून पेटलेत. अगदी तुम्ही देखील आता थंड पडलात सर. पहा अगदी पूर्णपणे हा सामना दोन्ही बाजूनं अटीतटीचा चाललाय. कारण की दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने आले तेव्हा तेव्हा संघर्ष आणि संघर्षच पाहायला मिळालाय. संघर्षाच्या वाता दोन्हीकडून पेटल्यात. हार कोणाला मान्य नाही. हारण्यासाठी आम्ही आलो नव्हतो तर आम्ही जिंकण्यासाठी आलो आहोत. खेळ आहे क्रिकेटचा. युद्ध आहे क्रिकेटचं. हरवू आम्ही तुम्हाला. जिंकू आम्ही. पाहूया कोण जिंकेल आणि कोण हारेल हे थोड्याच वेळात करेल. जिंकू किंवा मरू. माणुसकीच्या शत्रू संघे. अरे क्रिकेटचं युद्ध सुरू आहे आणि क्रिकेटचा खेळ चालू आहे. नवीन फलंदाज दीप पाटील आला. यावरचा चेंडू हवेत आहे. झेल आली. झेल आली आहे. दीप पाटील देखील बॅक टू द डगआउट. अगदी नवीन फलंदाज झालेत गिरीश गोवारी. गिरीश गोवारी मात्र विराजनं मात्र आपले राज पूर्णपणे खोललेत. यावल भन्नाट वेगानं अगदी इथून विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले आहे. अगदी चेंडू बॅटला ब्रश झालाय. यष्टीरक्षकाने कोणतीच चूक न केली. विकेट विकेट आणि विकेट. अगदी बॅटिंग करणारी टीम पडझड झाले. या स्पर्धेतील माजी आमदार व सरपंच चषकातील ही दुसरी विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर गोंधवली जाते आहे ती खऱ्या अर्थानं दांडा टीमचा विराज. जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे विराजसाठी. वॉट ऑफ बॉलिंग. नाईस बॉलिंग. तसेच आपण सन्मानाकडे बोलूया. सन्माननीय आदरणीय योगेश मोठीजी गावातील आमचे योगेश दादा त्यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्सला यायचं. बोल अंकेशा घेते यार बाबा. अंकेशा घेते. आला स्ट्राईकला ठेव फोन. ओके पैसे वाढले. पहा सामना अडचणीत आलाय तर फलंदाजाला पैसे वाढलेत. पहिल्यांदा 500 होते आता चौकार हॅट्रिक ठोकली 1000. षटकार हॅट्रिक ठोकली 1000. अनिकेत म्हात्रे मुलेखंड यांच्याकडून. चला अगदी बॅटिंगला जसे अंकेश आले तसे सुशांतजी पैसा देखील वाढले आहे.
अगदी उरण प्रीमियर लीगचे सक्सेसफुल आयोजक होते, त्यांच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये आम्हाला समालोचन करण्यासाठी ते इन्व्हाइट केलंय ते सुशांत तांडेल, त्यांचा मी मनाच्या अंतःकरणातून आभारी आहोत. आणि संपूर्ण आयोजक मग आमचे राजेंद्र घरत सर असतील आणि संपूर्ण आयोजक गोलंदाज झालेत आकाश ठाकूर. अंकेश कामोटकर मोठीजुईचा खूप मोठं नाव, अगदी बाहुबली अंकेशला आता खेळ करावा लागेल. आल्या स्लॉटला आलाय, फटका फसलाय, एलिमिनेशन खराब. इथून नो बॉल आहे, पंचांनी इथून यस थर्ड अंपायर असेल, नो बॉल दिलाय पण थर्ड अंपायर असेल पा. इथून रनआउट साठी इथून तिसऱ्या पंचांकडे रिफर केलाय. टीव्ही अंपायर डिसिजन पेंडिंग, पाहूया. पहिल्यांदा चेंडू उडलाय, ओके ओके. चला इथून फलंदाज बाद असतील, फलंदाज बाद आहेत. नो मिळालाय इथून अगदी मोक्याच्या क्षणाला अंकेशचा झेल पकडला होता पण नो मिळालाय. आकाशनं केलेली ही चूक आणि त्यानंतर फलंदाज धावबाद झालेत, पण अंकेश अद्यापपर्यंत मैदानामध्ये आहे. जिथपर्यंत अंकेश मैदानामध्ये असेल तिथपर्यंत अंकेश जिथपर्यंत मैदानामध्ये असेल तिथपर्यंत दांडा टीम साठी डोकेदुखी असेल. ही एक डोकेदुखी बाहेर काढावी लागेल दांडा टीमला. पाहूया काय दांडा टीम सक्सेस ठरतील का, कारण की अगदी बिकट अवस्था झाली. 5-12 नवीन फलंदाज झालेत. हेमंत पाटील, लवकर या हेमंत पाटील, आपण वेल घेऊ नका. चला नावा टीमचे कॅप्टन रोहन घरत जॉन्टी आपण या. यावेळी पहा फलंदाज बाद झालेत पण फ्री हिट असेल, त्यांच्याकडे फ्री हिट आहे याची नोंद घ्या आपण. संजीवनी चेंडू आहे, मुक्त चेंडू आहे, अगदी दोन्ही जीवनदान मिळाले आहेत. म्हणजे नशीब अंकेश कामोटकर आणि मोठी जुई टीम कडे आहेत. अंकेश अद्यापपर्यंत खेळ करतोय, अंकेशला सुवर्ण संधी देखील आहेत. संपूर्ण टीमचे कॅप्टन या. नावा टीमचा कॅप्टन, बोरी टीमचे कॅप्टन, आवरे टीमचे कॅप्टन, केगाव टीमचे कॅप्टन. चला आपण संपर्क साधायचा आहे. काय बोलता, चांगला चेंडू अगदी बुंद्यामध्ये टाकला होता. मिस फील्ड इथून यस नो आहाना. एकच धाव. बोला 4 टीम 5 आकाश ठाकूर. यावरचा चेंडू हलक्या हाताने चेंडू गरंगळत चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव. एकेरी दुहेरीनं स्टिअर खेळ चाललाय पहा, शांतमय खेळ चालू आहे. कारण की 5 गडी स्वस्तामध्ये धाडलेत मोठे फटके मारण्याच्या नादात. इथून अंकेश काय करतोय, शांत बसलाय, अगदी डोक्यावर बर्फ ठेवून हा खेळाडू खेळ करतोय. काय झालंय, खेळाला सुरुवात करा. पहा मोठी जुईच्या समर्थकांना, खेळाडूंना विनंती, आयोजकांच्या माध्यमातून विनंती करतो आपण बोलू नका, अन्यथा आयोजक तुम्हाला कडक कारवाई देतील. खेळाडूंना विनंती, आपण खेळाडू कक्षात बसायचं आहे. खेळाडूंना विनंती आहे, खेळाडू कक्ष तुमच्यासाठी आहे. तुम्ही खेळाडू कक्ष सोडू नका आणि प्रेक्षकांना बसायला देऊ नका. खुर्च्या खाली आहेत त्या वर घ्या, खुर्च्या वर घ्या. थोडं सामना थांबवला तरी चालेल पण खेळाडू कक्षामध्ये बसणं गरजेचं आहे.
15 धावा धावफलकावर आल्यात. यावरचा चेंडू झेलचा प्रयत्न होता, हात पायानं चेंडू अडवलाय. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. मी सरपंच साहेबांना विनंती करतोय मोठीजी गावातील दीपक भुईराना की आपण व्यासपीठावर बसा प्लीज. आपली जागा व्यासपीठावर आहे. आम्हाला कळते तुम्हाला स्पर्धेची मॅचची उणीव आहे, कळकळ आहे, पण आपण व्यासपीठावर या दादा. तुम्ही खूप मोठे समर्थक आहेत मोठीजी टीमचे. 40+ देखील चांगलेच खेळ खेळता. यावरचा चेंडू मागील दिशेला, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक पलटाय, जागा खाली आणि चेंडू चाललाय. टॅलेंटचा होतोय कडकडाट, चेंडू फर्रार आलाय चौकार. गाडीनं घोडानं बंगला पाहिजे. 21 धावा आल्या धावफलकावर. 21 धावा धावफलकावर येतात. चला पाणी पाहिजे तर आपण जाऊ शकता पाणी घेऊन मैदानामध्ये. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये आलाय. दांडा टीम गरम झाली, पाणी पिऊनच आले ते, पाण्याची गरज नाही. चला 12वाच खेळाडू जाईल मैदानामध्ये. आयोजक कळवताय ते आम्ही कळवतोय. मोठी जी खेळाडूंना मी विनंती करतोय ओके सर, कारण की कैकदा समालोचक बोलताना असं वाटतं समालोचक कळवतायत, पण जे आयोजक बोलतात ते समालोचक बोलायचं काम करतायत. नक्कीच आपण वर बसा. संयोजक कळवतात खुर्च्या घेऊन वर बसा. नावा टीमचे कॅप्टन आपण आल्याची नोंद करा. चला आपण व्यासपीठावर या. नावा टीमचे कॅप्टन आयोजक कळवतायत. आयोजकांवर खूप मोठं दडपण आहे, कारण की मोठी स्पर्धा आहे. ही स्पर्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं पार पाडायची आहे, त्यासाठी ते प्रयत्न करतायत. मोठीजुईचे खूप प्रेक्षक पाहायला मिळतात. पहा मोठीजुई म्हटलं की त्याचं ट्रेडमार्क आहे. आमच्या 11 आणि त्याहून 1760 अशा पद्धतीने त्यांचे खेळाडू. चला दांडा टीमचे 12वा फिल्डिंग साठी जायचं आपण. अगदी एक्सचेंज केले जातील खेळाडू. आणि विराज आपण वरती बसायचं आहे. पहा आपण आमच्या समोर जोडायचं आहे. किरण रोहन मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अंकेश 2 धाब्यांवर खेळतात, तर हेमंत 7 धाब्यांवर खेळतात. ऑन स्ट्राइक एंडला अंकेश कामोटकर. नुकताच त्यांची रायगड टेनिस क्रिकेट पेजवर एक खूप मोठी व्हिडिओ व्हायरल झाली आहे फलंदाजीची, आणि इथून स्वैर मारा येताना पाहायला मिळाला आहे. संघाचे धावसंख्या जाऊन पोचले 22. मागील दिशेला परेश पाटील तिथे उपस्थित आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज योगेश पाटील. चांगला फटका, गुड वाइस ऑफ द बॅट. अगदी या फटक्यानं धावसंख्या एक्सलेटर झाला. गुड स्ट्रोक मिस्टर अंकेश कामोटकर. 4 रन. 26 धावा धावफलकावर आल्यात. अगदी सामना आता उत्साहवर्धक झालाय. सामन्यामध्ये रणधुमाले आल्या. अंकेश एकाती मैदानामध्ये खेळ करतोय. अगदी त्याला कळून चुकलंय तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, कधी नडायची तर कधी झुकायची. गड्या तयारी ठेव रे मनाची, जिद्द सोडू नको, या पद्धतीनं खेळ करतोय. एकटा लढतोय. यावरचा चेंडू हवेत आहे. झेल टिपलाय. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालाय. मयूरनं चांगला झेल टिपलाय. मागे दर्शन होते. अगदी जर टक्कर झाली असती तर काटेकी टक्कर पाहायला मिळाली असती.
इथून 26 वर 5, 5वा मोठा आदरा बसलाय. अगदी इथून मात्र अंकेश बाद झालाय. प्रवीण कामोटकर फलंदाजीच्या रॅम्पवर येताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज एका पाठोपाठ एक फलंदाज, तब्बल 6 फलंदाज बाद झालेत. आज मात्र मोठी जुई टीम थोडी मागं पडली आहे. चांगला खेळ पाहायला मिळतोय. अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई खूप मोठं नाव आहे या उरण विभागामधील. ज्या टीमनं कैक संघांना पाणी पाजलंय त्या टीमला आज कुठेतरी थोडं शांत बसवलंय. पण 26 धावा देखील ठीकठाक आहेत, कारण की त्यांच्याकडे दीप पाटील आहेत, अंकेश आहेत, धनेश आहेत आणि प्रवीण आहेत. हे प्रामुख्याचे गोलंदाज आहेत. नावा टीमला मी विनंती करतोय वारंवार, या आपण, तुम्ही इथं आलात, माझा आवाज तुमच्या इथपर्यंत पोहोचतोय, हा लास्ट कॉल असेल आपल्याला, याची नोंद घ्या. टीम नावा दोघांनाच ठेवला, काय आपण बोलू शकत नाही. काय असं झालं? अरे होता आतिश सर, काय काय गायब झाला, काय बोला तर. पण तुम्ही विचार, मग तुम्ही विचार करून ना, तुम्ही शाखेचं उद्घाटन करायला गेलो आयोजकांचा, तो झाला तुम्ही. मग दुसरा कार्य तुम्ही इथं या ना, नंतर 2 कॉम्पिटिटर आहात, दुसऱ्यांचा विचार करा. योग जर आमच्या कारण ते आजार पण केलं असतं आयोजकांना, ते कोणला तरी दुसरा बोलवा. इथून यावेळचा फटका षटकार येताना पाहायला मिळतोय. काय आवाज होतोय, जसा फटका येतो तसा जल्लोष होतोय. जल्लोष, कल्लोळ, शिट्ट्या, टाळ्या. अगदी टीम मोठी जोय, मोठी जोय आणि मोठी जोय. धावा आल्यात 34. फायटिंग स्कोर झालाय. प्रामुख्याचे गोलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ पेस, स्वतः गोलंदाजाने चेंडू अडवलाय, पाठमोरा झालाय आणि इथून फलंदाज धावबाद झालाय. टोटल धावा 34 वर संघ थांबलाय. 35 धाब्यांचा आव्हान आहे. आवाज तिकडून देखील येत आहे, थर्डमॅन क्षेत्रामधून देखील खूप आवाज येतोय. बोरी संघ हायस्ट राहिला. ई गटातील हा संघ आपण पाहतोय, हा पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. सामने ए, बी आणि सी, डी अशा पद्धतीने खेळवले जातील. चला, इथून टीम मीटिंग पाहायला मिळेल. 18 बॉल 35 धावा कमी आहेत, पण तिन्ही गोलंदाज प्रामुख्याचे आहेत. पहिल्यांदा धनेश, तदनंतर दीप, तदनंतर प्रवीण आणि अंकेशला थोडं स्पेअरला ठेवलंय. म्हणजे पहा, चांगली गोलंदाजी आहे. कोणला कधी वापरतील, सिच्युएशन नुसार खेळ केला जाईल. तुमचा एक्का आला तर आमचा बादशाह करू, जर तुमचा चौकडी आली तर आमची राणी बाहेर काढू. अशा पद्धतीने आज खेळ केला जाईल. सिक्वेन्स प्रमाणे खेळ खेळवला जाईल. कोणची गेम पहिली दाखवली जाईल हे देखील पाहिले जाईल. इथून मात्र आवाजामध्ये बदलाव करूया. आवाज हिंदी भाषेमध्ये जाऊया. अगदी सामना जसा रंगेल तसा आवाज देखील रंगेल. एक हाय पिचचा आवाज सांगला मी, ते माहिती आहे, ते चांगलं आहे. अगदी पहा, ई गटातील बोरी टीम पुढील फेरीत दाखल झालाय. सामना ए, बी, सी, डी अशा पद्धतीने खेळवला जाईल. आणि इथून आवाजामध्ये बदलाव करूया. आवाज ऐकूया. अक्षय प्रभावती पाटील सर, रावे पेन. रंगाना आली बघा.
अर्थातच आता इनिंग ब्रेक झालेली आहे. बॅट्समन आपण पाठवायचे. स्पर्धेची नियमावली बघा. याच्यातून जो संघ जिंकेल तो नाभा संघाबरोबर खेळणार आहे. त्याच्या पुढची लढत असणार आहे आवरे आणि मानकेश्वर. बोरी संघाला इथून बाय मिळाले आहे, पण इथून जे दोन संघ नंतर जिंकतील ना, आवरे आणि मानकेश्वर, नाभा, आणि याच्यातून जो संघ जिंकेल ना त्या दोन संघामध्ये 3 धावांची रेस लागणार आहे. तिथून आपला कुठलाही खेळाडू आपण मैदानावर पाठवू शकता. एक अगली वेगळी स्पर्धा आहे. सध्या टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. प्लेइंग 11 मधला कुठलाही प्लेअर आपण तिथे पाठवू शकताय. 3 धावा आपल्याला खेळपट्टीवर जाऊन काढायच्या आहेत. तिथून जो काढेल 3 लवकर त्याला मात्र इथे बाय दिली जाईल. एक आता टेनिस क्रिकेटच्या पटलावर ही रेस जरा आपण पाहतोय. जशी शर्यत ना बैलगाडा, तशी ही शर्यत इथं पाहायला मिळेल. बघा स्पर्धेची नियमावली ठरलेली आहे. याच्यातून जो सामना जिंकेल तो नाभा संघाबरोबर खेळेल. त्यानंतर पुढचा सामना आवरे आणि मानकेश्वर बोरी संघाला बाय. बोरी संघाला बायमध्ये पुढच्या सहभागी होता येणार नाही. तर याच्यातून ते 2 संघ जिंकतील. त्याच्यामध्ये 3 धावांची रेस लागेल आणि त्या 3 धावा आपल्याला कंप्लीट करायच्या. पहिल्या 3 धावा कंप्लीट करेल त्याला मात्र अर्थात फायनलचं तिकीट भेटणार आहे. खूप मजा येणार आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी. कुठेही जाऊ नका, बघत राहा. शेवटच्या क्षणार्धामध्ये आपण आलोत. आता याच्यासाठी केला होता अट्टासा शेवटचा क्षण बाबा गोल. इथे आपण बघा एक शेकोटी पेटवलेली आहे. ते शेकोटी विझून घ्या कृपया करून. कोणीही गालबोट लावू नका. आता स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे. शेकोटी विझून घ्या. विनंती असेल तेथील प्रेक्षकांना शेकोटी विझून घ्या. ती आयोजक तिथे बघा जरा शेकोटी पेटवली आहे, तिथे जरा दखल घ्या. फिर से एक बार आपको ले चलता हूं क्रिकेट की इस कलरफुल ब्यूटीफुल जिस प्रतियोगिता में शान और शौकत है. आखिर का दिन, अंतिम दिन इस प्रतियोगिता का. यहां से रन बनाने हैं 35. पहली गेंद टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई बॉडी के ऊपर तेजी से टकराती हुई पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद आपको देखने को मिलेगी. यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई आने वाली 17 गेंदें. यहां से जीतने के लिए 35 रन की आवश्यकता है. अंकिश कामोटकर यहां से आपको बल्लेबाजी में देखने को मिले थे. उनको जीवनदान मिले थे. उनको पारी को संभालने की कोशिश की थी. लगभग 34 रन बनाए. 35 रन का टारगेट रखा है. वाइट का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ अतिरिक्त रन मिल जाएगी. यहां से 1 रन यहां पे मिल जाएगा. यहां पे 17 गेंदें और 34 की आवश्यकता होगी. हर एक गेंद के ऊपर 2 रन इकट्ठा करने पड़ेंगे आपको. 12 गेंदें लगभग देखा जाए तो पिछले मैच में आपने देखा 12 गेंदों में अच्छा स्कोर आया था. उसके बाद आखिर की 6 गेंदें इतनी टाइट गई कि ज्यादा रन ही नहीं आए. अच्छी गेंद फिर से एक बार टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती है. एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन. ये तालियों की आवाज बताती भी कि मुकाबला कितना अहम है. एक बार ताली की आवाज आपको दांडा टी दर्शकों की ओर से सुनने को मिल रही है. एक बार तालियों की आवाज आपको यहां से मोटी जुई के दर्शक की ओर से सुनने को मिल रही है. तालियों की आवाज. यहां पे सीना तान के बल्लेबाज बल्लेबाजी करते हुए, ऊंचाई ज्यादा लंबाई कम. यहां पे कैच छूटा गया. कैच छूटी या मैच छूटी आने वाले वक्त में पता चलेगा. ए भाई जिंदगी मौके कम धोखे ज्यादा देती है. ये कैच है ना, पकड़ना चाहिए, अन्यथा आपको ये घायल हुआ शेर है. ये बब्बर शेर यहां से कितना रन बनाएगा. सागर आपको और परेश की जोड़ी मैदान के ऊपर आपको देखने को मिल रही है. टाटा टीम की ये जोड़ी मैदान के ऊपर उपलब्ध है. 1 रन यहां से मुकम्मल किया. लगभग 2 रन स्कोर बोर्ड के ऊपर. 3 गेंदें फेंकी गई है. यहां पे धनेश अच्छी गेंदबाजी करते हुए. सरसेनापति कर्णधार इस टीम के कप्तान जिनको कहा जाता है, वो कप्तान यहां पे सीना तान के गेंदबाजी करता हुआ. पहली गेंद डॉट, उसके बाद वाइड, उसके बाद डॉट, उसके बाद ये हवाई यात्रा के ऊपर फ्लाइट दी थी. गेंदबाज ने ललचाया था बल्लेबाज को, बड़ा शॉट खेलने को मजबूर किया था. बड़ा शॉट खेला था, मछली जाल में फंसी थी. लेकिन यहां से जिस तरह से हम स्नान करते वक्त हाथ से साबुन फिसलता है ना, वैसी गेंद ये फिसली हाथ सी. ये मैच से फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल करने की कोशिश. फील्डर दौड़ता हुआ वहां पे. यहां पे ट्राई तो अच्छी की थी. 1 रन मुकम्मल किया. दूसरे रन की कोशिश, दूसरी भी रन आसानी के साथ
पूरी करते हुए दोनों बल्लेबाज। हर एक रन के ऊपर टाली, हर एक गेंद के ऊपर टाली। ये मुकाबला कितना अहम है, महत्वपूर्ण है, ये आपको पता चलेगा। ये दोस्तों सोना शौकत जिस प्रतियोगिता में ना, तो प्रतियोगिता आप देखते हुए इस बार हमदार सरपंच ट्रॉफी 2025 की ये प्रतियोगिता है। यहाँ पे अभी तक लगभग देखा जाए तो 2 बज चुके हैं और इतने दर्शक आज इस प्रतियोगिता में आप सभी देख सकते हो। टकटकी के साथ मुकाबला देखते हुए बड़ा शॉट खेलने की कोशिश, यहाँ पे मिस शॉट हो चुका है। गेंद के नीचे फील्डर तैनात है, पकड़ा जाएगा कैच। विकेट नंबर 1 मैदान से बाहर, विकेट नंबर 1 डाउन, कैच इज टेकन, विकेट नंबर 1 डाउन, बैक टू द पवेलियन। तालियों की आवाज ये बताते भी यहां से खुश, पब्लिक खुश मतलब खिलाड़ी खुश, खिलाड़ी खुश मतलब गांव खुश, गांव खुश मतलब क्रिकेट खुश। इस बार 4 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर पहले विकेट का पतन होता हुआ निनाद मोहिर ने कैच पकड़ा, बेहतरीन कैच। ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम थी, वक्त मिला उनको और वक्त चलते ये कैच भी पकड़ा। कैच पकड़ना चाहिए क्योंकि धनेश जैसे गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं ना, तो आपको यहाँ पे योगदान देना पड़ेगा फील्डिंग में। बेहतरीन यहाँ पे मैच आता हुआ, ट्विस्ट मुकाबले में देखने को मिलता हुआ। पहला विकेट का पतन यहाँ पे ढेर किया परेश को। परेश ने अपने बल्ले से रन बनाए 3। प्रमोद पाटिल मैदान की तरफ जाते हुए आपको बल्लेबाज नजर आएंगे तीसरे पायदान के ऊपर। जैसे इंडियन क्रिकेट के लिए विराट कोहली तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आते हैं, वैसे ही यहाँ पे डांडा ये टीम के लिए लगभग देखा जाए तो प्रमोद पाटिल तीसरे पायदान के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आ चुके हैं। दिनेश का यहाँ पे तारीफ करना चाहूंगा, कप्तान है, सेनापति है, सीना थान के यहाँ पे गेंदबाजी करते हुए यहाँ पे जकड़ के रखा है। डांडा के बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दिया जा रहा है। विकेट टू विकेट गेंदबाजी, शॉट खेलने की कोशिश की जा रही है लेकिन एलिवेशन नहीं दे पा रही है डांडा के बल्लेबाज। अच्छी गेंदबाजी ऑन ड्राइव के, वहां पे फील्डर तैनात है, गेंद को उठाया जाएगा, फेंका जाएगा। तब तक के लिए यहां से 1 रन मुकम्मल की जाएगी। अरे गेंद टाली 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 यहां पे देखने को मिल रही है। पहले ओवर की समाप्ति होती हुई 12 गेंदे 30 रन की आवश्यकता। क्या टाइट गेंदबाजी की है दिनेश के लिए। यहाँ पे मैं कहना चाहूंगा ना गोलियों के बौछार से ना तलवार की धार से ये डांडा वाले डरते हैं ना, तो दिनेश के गेंदबाजी से, टाइट गेंदबाजी, शिकंजा कस लिया है गेंदबाजी में। खुश होते हुए यहाँ पे मोटी जुई के खिलाड़ी बब्बर शहर यहाँ पे दहाड़ता हुआ, दहाड़ने वाली गेंदबाजी और पहाड़ जैसी बल्लेबाजी। ठोकम ठोक मुकाबला, एक तरफ रोको एक तरफ ठोको। रोको मतलब गेंदबाज, ठोको मतलब बल्लेबाज। कौन किसको ठोकेगा, कौन किसको रोकेगा, आने वाले वक्त में पता चलेगा। ये मुकाबले में यहाँ पे रोमांचक आता हुआ यहाँ पे दीपक जबोईर काफी खुश होते हुए उनके गांव की टीम यहाँ पे खेलती हुई आपको नजर आएगी। गेंदबाज कौन से होंगे? दीप पाटिल तेज तर्रार गेंदबाज, नामचीन गेंदबाज, उड़न तहसील के यहाँ पे तेज तर्रार गेंदबाज को इनवाइट किया गया है। दीप पाटिल कारनामा करेंगे। आने वाली 12 गेंदे जीतने के लिए 30 रन की आवश्यकता। डांडा टीम जीतेगी या मोटी जी टीम? दर्शकों बजाओ ताली, धन्यवाद। चलो मुकाबले की तरफ आवाज दोनों तरफ से आती भी। अच्छी गेंद, तेज तर्रार, स्विंग एंड मिस, स्विंग एंड मिस, स्विंग एंड मिस। बेहतरीन टिप्पा खाने के बाद कब गेंद अंदर बाहर होती है। 11 गेंदे 30 रन की आवश्यकता होगी। मुकाबला बेहतरीन से सुपर से ऊपर, प्रतियोगिता इतनी सुपर से ऊपर है ना, यहाँ पे हमारा ध्वज लहराता हुआ शिवसेना का। फुल टॉस यहाँ पे गेंद, बल्ले का महिम सा किनारा लिया, ऐसे अंपायर बताते हुए गेंदबाज को जिस तरह से लाउड अपील हुई। 1774 को रूल आया LBW का, मुझे लगा अंपायर उंगली खड़े करेंगे लेकिन अंपायर ने बता दिया बल्ले का महिम सा किनारा लेते हुए बॉडी के ऊपर टकराई, पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद बेहतरीन सुपर से ऊपर, सुपर से ऊपर। एक एक गेंद के ऊपर टाली बजती हुई, एक एक रन के ऊपर टाली बजती हुई। ये दोस्तों मुकाबला ये ऐसा है, ये प्रतियोगिता इतनी है ना, 4 चांद लगाते इस प्रतियोगिता में। आज के दिन में लगभग देखा जाए तो 50,000 से ऊपर दर्शक इस प्रतियोगिता को देखते हुए आपको नजर आएंगे। हमदार चषक यहाँ पे 2025 की प्रतियोगिता। आज हमारे अतीश जी यहाँ से हमारे साथ थोड़ी देर में जुड़ जाएंगे, उनका भी तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। लगभग देखा जाए तो 10 गेंदे 29 रन की आवश्यकता। शिकंजा कस लिया है मोटी जुई टीम ने। कौन जीतेगा मुकाबला, डांडा या मोटी जुई? अच्छी गेंद यहाँ पे ऑन ड्राइव किया, गेंद यहाँ पे
धीमे से खाऊ कॉर्नर की तरफ ट्रैवल करती हुई एक रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। यहाँ पे रनों का फासला और गेंदों का फासला कम होता हुआ, कभी कम कभी ज्यादा, कभी कम कभी ज्यादा, मुकाबला उतना तेजी से चलता हुआ। बढ़िया मुकाबला, एक विकेट के नुकसान के ऊपर 7 रन महज है। आने वाली कुछ गेंदें शेष है, यहाँ पे देखने को मिलेगा 9 गेंदे 28 रनों की आवश्यकता। विकेट हैट्रिक के लिए कुंदन शेठ भोईर माजी सरपंच उनकी तरफ से, उप सरपंच उनकी तरफ से यहां से 2000 की यहां पे धनराशि दी जाएगी। हर एक गेंद यहाँ पे मुकाबले में ट्विस्ट लाती हुई, यू टर्न लाती हुई आपको नजर आएगी। ये मुकाबला देखो, तालियों की आवाज ही आपको बता देता है कि ये मुकाबला कितना इंपॉर्टेंट है दोनों टीमों के लिए। यहां से जीतने वाली टीम सुपर 3 में जाएगी। कौन जीतेगा मुकाबला, कौन हारेगा मुकाबला, ये तय करेगी। सुपर 5 में आपको नजर आएगी। लोअर फुल टॉस की गेंद इस बार तान दिया आसमान में, वहां पे फील्डर तैनात है, पकड़ा जाएगा कैच। हर्षोल्लास यहाँ पे हैप्पीनेस देखने को मिलेगी मोटी जुई के डगआउट में। टाली 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 बताती हुई ये मुकाबला कितना भारी है। यहाँ पे एसपी रोड लाइन अर्थात आरपी रोड लाईनचे सर्वे सर्वा सागरजी मात्रे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत, तर त्यांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे। आरपी रोड लाईनचे सर्वे सर्वा त्यांच्या समवेत अमितजी ठाकूर देखील, त्यांना देखील विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये जसकारचे, त्यांना देखील आपण विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं है। फिर से एक बार आपको मुकाबले तरफ लेके जाऊंगा। मुकाबले में यहां से हर एक गेंद के ऊपर ट्विस्ट आता हुआ दीप पाटिल शिकंजा कस लिया है। तेज तर्रार ये गेंदबाज, न तलवार के धार से न गोलियों के बौछार से ये बंदे डरते हैं ना डांडा के दीप पाटिल के तेज तर्रार गेंदबाजी से और धनेश के तेज तर्रार गेंदबाजी से। 12 गेंदों में चाहिए थे 30, अभी उल्टा मुकाबला हो चुका है, उल्टी गिनती 7 गेंदे और 26 की आवश्यकता। यहाँ पे डांडा के बल्लेबाजों को अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, अहमियत है, उनके पास क्षमता है, लेकिन दिखानी पड़ेगी। ऑन ड्राइव यहाँ पे करते हुए डीप काउ कॉर्नर की तरफ गेंद ट्रैवल होती हुई, एक रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। यहाँ से 1 रन से धीमे से बढ़ता हुआ स्कोर है, एक के दुक्के से काम नहीं चलेगा दोस्तों। यहाँ पे चक्कों की बौछार करनी पड़ेगी, क्योंकि यहाँ से 6 गेंदे 25 की आवश्यकता है। 25 रन रिक्वायर्ड इन 6 balls एंड 25 रन। आप देख सकते हो मोटी जुई और दांडा, ये 2 टीमों के बीच का ये मुकाबला सुपर 5 में पहुंचना है ना, तो यहां से आपको मशक्कत करनी पड़ेगी, मेहनत करनी पड़ेगी। वो मेहनत करती हुई दोनों ही टीम आपको नजर आएगी। यहां से आने वाली 6 गेंदे और जीत के लिए 25 रन की आवश्यकता। मुकाबले में जान फूंकनी पड़ेगी दांडा टीम को, मुकाबले में जान फूंकनी पड़ेगी मोटी जुई टीम को। हर एक विकेट के लिए 500 रुपए, हैट्रिक विकेट के लिए 2000 रुपए यहाँ पे वाइस सरपंच हमारे कुंदन सेठ की तरफ से होगी। तो यहाँ पे धनराशि किसको मिलेगी, क्योंकि ये मुकाबला अभी फंस चुका है। 6 गेंदे 25 की आवश्यकता। प्रवीण कामोट करते हैं तर्रार गेंदबाज, अच्छी गेंद यहाँ पे स्विंग एंड मिस, टिप्पा खाने के बाद अंदर बाहर हरकत करती हुई गेंद, बरकत मिलती हुई मोटी जुई को। यह प्रतियोगिता तालियों के आवाज से दोस्तों खुश करते हुए दर्शक, खुश करते हुए हमारे खिलाड़ी। 5 गेंदे 25 की आवश्यकता। 25 रन रिक्वायर्ड इन 5 balls। अच्छी गेंद, अंपायर टस से मस नहीं हो गए। अंपायर दोस्तों 2 तरह से मुंडी लाता है, ऊपर नीचे दाएं बाएं। ऊपर नीचे मतलब आउट, दाएं बाएं मतलब नॉट आउट। यह 4 गेंदे और 25 रन की आवश्यकता। अंपायर रेफर, यहाँ पे रेफर किया गया अंपायर के पास वाइड के लिए अंपायर के पास रेफर किया गया। प्लीज शो दिस पिक्चर, आई लाइक टू अंपायर, प्लीज कम एंड शो दिस पिक्चर। मी अंपायर्सला विनंती करतो की आपण हा पिक्चर बघून घ्या, कशा पद्धतीने दृश्य आहेत, आणि त्यानंतर आपला निर्णय द्या। इस बार न्यायपालिका के पास ये जाता हुआ डिसीजन, अंपायर ने यहाँ पे फेयर डिलीवरी बताया, लेकिन यहाँ पे डाउट है बल्लेबाजों को, तो बल्लेबाजों ने मांग की है वाइड की। देखा जाएगा, न्यायपालिका हमारी यहाँ पे मौजूद है, टेक्नोलॉजी है, टेक्नोलॉजी का सही इस्तेमाल करते हुए इस आमदार सरपंच ट्रॉफी 2025 के फेयर डिलीवरी अंपायर ने जांचा परखा और उसके बाद बता दिया फेयर डिलीवरी। ये डॉट गेंदे मतलब ठालिया,
अभी 4 गेंदे 25 की आवश्यकता। ये दोस्तों मुकाबला क्रिकेट का, कहीं मत जाइए, हिलो मत। इस बार ऑन ड्राइव किया, यहाँ पे फील्डर ने थोड़ी गलती की थी लेकिन उसको सुधारा डीप मिड विकेट की तरफ। अभी आने वाली 3 गेंदे और 24 रनों की आवश्यकता। 3 गेंदे 24 की आवश्यकता। नावा टीम आइए, नावा टीम के कप्तान ऑन स्टेज आइए, क्योंकि यहां से टॉस का प्रोग्राम होने वाला। इस बार आने वाली 3 गेंदे 24 रन की आवश्यकता। बैक टू बैक 3 छक्के जड़ने पड़ेंगे। टिप्पा खाने के बाद यहाँ पे अंदर की तरफ। मैच जीतने के बाद मोटी जुई के दर्शक आप मैदान में मत जाइए, क्योंकि इसके बाद भी मुकाबला होने वाला है। आई लाइक टू इनवाइट नावा टीम, प्लीज कम ऑन स्टेज। कैप्टन, नावा टीम कैप्टन, प्लीज कम ऑन स्टेज। 2 गेंदे 24 रनों की आवश्यकता। यहां पे अभी कुछ नहीं होगा। अभी 1 गेंद शेष और 23 रन की मुझे लगता है रन ली गई है, नहीं रन ली गई। 1 गेंद और 24 रन। टाइट गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी। तारीफ करना चाहूंगा सभी गेंदबाज की, तीनों गेंदबाज, धनेश, उसके साथ दीप और अभी उनके बल्लेबाज प्रवीण। अच्छा शिकंजा कस लिया था। इस बार मुकाबला जीता, सुपर 5 में पहुंच चुके मोटी जुई टीम। दर्शक जाओ मत मैदान में, दर्शकों से विनती होगी मोटी जुई के आप मैदान में मत जाइए। नावा टीम के कप्तान आइए प्लीज। नावा टीम कप्तान मोठी जुईचे कर्णधार आपण या, धनेश कामोटकर, धनेश जी आपण या।